नमस्कार. आज आपण संभाजी महाराज चरित्र कथा बघूयात. एवढं सगळं सोसूनसुद्धा छावा होता ताठ. झुकली नाही मान, वाकला नाही. बाणेदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात. तख्तासीन झालेला आलमगीर औरंगजेब दरबारात आल्या आल्या वजीर असद खान कडाडला. संभा झुक जाओ आलमपना के सामने. आणि कडाडला कवी कलश. ओ झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश. सर्रदिशी शमशेर आली गर्दनीवर. चुप. याद रख कैद में है तू. आला ताला के दरबार में है. चुप. पण त्याच वेळी आवाज ऐकू आला. सबूर असद सबूर. अभी बहुत पूछना है इसे. आणि आस्ते कदम शहेनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला. संभाजी पुढं आला. तो रक्ताळलेला संभाजी एकदा न्याहाळला आणि नजर स्थिरावली डोळ्यांवर. तीच नजर, तेच तेज. आणि औरंगजेब म्हणाला, 9 बरस का था तब ये मिला था हमें आगरा में. तब पूछा हमने इसे, क्यों रे संभा, तुम्हें हमारा डर नहीं लगता. और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. कहा, सच कहा था काफर ने, कभी ठंडक ना मिलने दी. लेकिन अब नहीं, अब नहीं. आला ताला की मेहरबानी, आखिर आज कैद में है तू हमारे. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला. नमाजाच्या रुखाता पडायला लागला. त्याची ती अवस्था बघून संभाजीराजांनी कवी कलशांना विचारणा केली, कवी आहात ना आपण. मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता. आणि आश्चर्य वाटलं कवी कलशांना. अरे काय हा माणूस मृत्यूच्या गोठात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे. याला भीती नाही, भय नाही. हा माणूस म्हणतोय, सुचते का एखादी कविता. ही काय कविता ऐकायची वेळ आहे. कवी म्हटला, हा राजन, का नाही, ऐका. राजन तुम हो साचे, खूब लढे हो जंग. देख तुम्हारा तेज, तख्त औरंगजेब. अहो राजे, काय लढतात तुम्ही जंग. काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य. राजे, तुमचं तेज बघून औरंगजेब स्वतःचे सिंहासन त्यागून तुमच्या पुढं येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप. खामोश. सर्रदिशी औरंगजेब ताडदिशी उठला. चुप. बताओ संभा बताओ. कहा रखा है खजाना, कहा रखी है लूट. तसा कडाडला संभाजी. अरे हिंदुस्थान आमचा खजाना. इथं मातीचा कण अन कण मानतो मी सोनं. औरंगजेब तू गिळलास खजाना, तू गिळलास हिंदुस्थान. पण आम्ही मागणार नाही, तुझ्यासारखे होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला. घेत नाही असा. घेऊ मनगटाच्या बळावर. बस. चरफडत राहिला औरंगजेब आणि म्हणाला, ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को. क्यों पैदा नहीं ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में. हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात. का असलं एक तरी पोरगं माझ्या घरात नाही जन्माला आलं. आणि संभाजी म्हणाले, अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी. अरे कसा जन्मेल संभाजी तुझ्या कुशीत. संभाजी जन्मेल तो शिवछत्रपतीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू. तुझ्या पोटी कसा येईल संभाजी. संभाजी येईल सह्याद्रीच्या कड्यावर आणि बस तुझ्या नरड्यावर. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस. तुझी इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्यांची तर त्यांच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. आणि औरंगजेब चमकला. त्याला काही कळेना. अरे कैदेत कोण आहे, तू का मी. पण अखेर विचारलं त्याने, मेरे कौन से सरदार शामिल थे तुम्हें. आणि उसळला संभाजी. अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भुते आम्ही. विकणार नाही इमान, होणार नाही बेईमान. मरू इथंच. रक्ताचा अखेरचा थेंब अन थेंब असेपर्यंत इथंच. याद राख, सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतातही सिंहासारखेच. नको लागूस नादाला. औरंगजेब संभाजीराजांना म्हणाला, तू जर मुस्लिम व्हायला तयार असला तर आम्ही तुला माफ करतो.
संभाजीराजे म्हणाले, मरणार पण झुकणार नाही. तेव्हा औरंगजेब संतापला आणि म्हणाला, ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें. इसकी आंखें जलाती है बहुत हमें. काट दो इसकी जबान बोलती बहुत है. जाओ. आणि संभाजीराजांना औरंगजेबाच्या समोरून नेलं गेलं. पण त्यांच्या शेवटच्या ज्वलंत तेजस आत्मबलिदानाच्या वेळीसुद्धा त्यांनी नमतं घेतलं नाही. अरे, लिहिलंय औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय, पहिली चूक केली शहाजहाननी. त्यांनी शहाजीला जिवंत कर्नाटकात जाऊ दिलं. शहाजीच मारला असता तर शिवाजी उभाच राहिला नसता. दुसरी चूक मी केली, आग्र्याच्या भेटीतनं शिवाजीला जिंदा जाऊ दिलं. शिवाजी मारला असता तर संभाजी खडाच राहिला नसता. 2 चुका केल्यात, तिसरी चूक करणार नाही. औरंगजेब. संभाजीचा संघर्ष धर्मसंघर्ष नाही, तो सत्तासंघर्ष आहे. शिवरायांनी सगळ्या जातीधर्माला न्याय दिलाय. संभाजीराजांनी तेच पथ्य पाळलंय अगदी. औरंगजेबासारखा जहरी सर्प त्यांनी ठेचलाय.